मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न नक्की आहे, परंतु मराठी भाषेच्या अस्मितेच्या संदर्भाने सन्माननीय राज ठाकरे साहेब काल परवा काहीतरी संपर्क कक्षाचं बोलत होते. मला असं वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं करण्याला काहीच अर्थ नाहीये. आधी तुम्ही गुजराती आणि त्या सगळ्या लोकांचं समर्थन असणाऱ्यांना तुम्ही आधी निवडणुकीमध्ये समर्थन दिलं आणि आता मराठ्यांवर अन्याय होतोय, मराठी लोकांवर अन्याय होतोय, असा ऊर बडवण्यात काय अर्थ आहे? उद्धव ठाकरेंचे सामनामध्ये मुख्यमंत्र्यांचं दुसरीकडे विरोधक देखील सुप्रियाताई यांनी देखील बघा, एखादं चांगलं काम केलं असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे. जेव्हा चांगलं काम, राजकारण म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी हातात भाली तलवारीच घेऊन उभं राहिलं पाहिजे असं काही नाही. परंतु एक नक्की आहे की ज्या मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक केलं जातंय त्या मुख्यमंत्री महोदयांकडून सगळ्यांच्यासाठी सारख्याच गोष्टीची अपेक्षा केली जाते. मुख्यमंत्री महोदय जर म्हणत असतील की माझा कुणीतरी अर्धवट व्हिडिओ फिरवला म्हणून मी 5-6 लोकांवरती केस टाकणार आहे, तर त्याच मुख्यमंत्री महोदयांना हे कळलं पाहिजे की अत्यंत मुकाट आणि पिसाळल्यासारखे करणारे जे युट्यूबर्स आहेत, ज्या युट्यूबर्सनी जाणीवपूर्वक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बदनाम करण्याची सुपारीच घेतलेली आहे आणि जे फक्त आणि फक्त भाजपचा आयटी सेल म्हणून आणि बार्किंग ब्रिगेड म्हणून काम करतात, अशा युट्यूबर्सवर देवेंद्र फडणवीस साहेब काय कारवाई करणार आहेत हे जर आम्हाला कळलं तर खऱ्या अर्थाने ते सकारात्मक काम करत आहेत असं आम्हाला वाटतं. तुमच्या पक्षातले 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर भाजपमध्येच गेले आहेत, काय असं त्यांच्यावर वेळ आली? 5 नाही महोदय, ते 3 नगरसेवक आहेत आणि त्यांची वाटेवर आहे असं कळल्यानंतर आज पक्षाकडून हकालपट्टी सुद्धा झालेली आहे. शेवटी असं आहे की पक्षामध्ये निधी देणं किंवा अनेक गोष्टी आहेत. जेव्हा आमच्या पक्षाचे नगरसेवक किंवा आमदार असतात त्यावेळेला सत्ताधाऱ्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही. अशा परिस्थितीत काम कसं करायचं? काही इतक्या संकट काळातही टिकणारे लोक असतात, काहींना हा संघर्षाचा काळ नको असतो, ते सत्तेची वाट चोखाळतात. मला वाटतं त्यांना आपण शुभेच्छा देऊन मोकळं करावं. वाल्मिक कराड अटके संदर्भातला प्रश्न आहे. अनेक ठिकाणी आता चर्चा होतात की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. ज्या गाडीतनं आलेल्या होत्या ती पण कुणाच्या एखाद्या नेत्याच्या नावावर होते. पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपण एक विचार केला पाहिजे की पंकजा मुंडे यांच्यावर जेव्हा चिक्कीचे आरोप झाले होते तेव्हा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागण्यामध्ये धनंजय मुंडेंसकट सगळे लोक अग्रेसर होते. आता मात्र ती परिस्थिती दिसत नाहीये. अगदी त्याच वेळेला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि मारेकऱ्याच्या मास्टर माइंडला जे वेगवेगळ्या प्रकारे प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होतोय, हे प्रिव्हिलेज बघता मला वाटतं बीड आणि समस्त मराठा समुदायामध्ये कमालीची अस्वस्थता आहे की जर अशा पद्धतीने चालू राहिलं तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कधीही शिक्षा होणार नाही आणि संतोष देशमुख आणि त्यांच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार नाही. तुम्ही मागणी करताय का धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची? नाही, मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीये. मला असं वाटतं की या सगळ्यांना फार राजकीय किनार आहे. पण एक नक्की आहे की धनंजय मुंडेंनी काहीही चुकीचं केलेलं नाही, नाही तर त्याला डर कसली? त्यामुळे आतापर्यंतच्या जर अनेक आपण घटना बघितल्या, म्हणजे अगदी पद्मसिंह पाटलांपासून तर अनिल देशमुख साहेबांपर्यंतच्या घटना, तर त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते नंतर चौकशी संपल्यावर पुन्हा पदावर आलेले आहेत. अशा पद्धतीने करायला हरकत नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.